मंडळी, इडली सांबार घरोघरी होतं. मी ते मुद्दाम दाखवते आहे कारण बरेच दिवस जर तुमच्याकडे झालं नसेल तर ती करायची तुम्हाला इच्छा होईल. शिवाय मागे मी तुम्हाला आंबोळीचं तयार पीठ करून ठेवते त्याबद्दल ब्लॉग केला होता. त्याची लिंक परत इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते. आंबवलेले पदार्थ तब्येतीला चांगले नसतात, त्यामुळे त्या ब्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे त्या पिठाचे मी वेगवेगळे इन्स्टंट पदार्थ करत असते. त्यातीलच ही इडली. फक्त मीठ आणि थोडं कोमट पाणी टाकते म्हणजे हे पीठ छान मिळून येतं आणि इडली अगदी हलकी होते. सांबार करण्यापूर्वी अशी छान तयारी करून ठेवते म्हणजे एकीकडे आपल्या इडल्या लावल्या की एकीकडे सांबार तयार करायला आपण घेतो आणि इकडे इडलीही तयार होते आणि इकडे सांबारही तयार होतं आणि पटकन आपण असा नाश्ता सर्व करू शकतो. मंडळी, बाकी काही पदार्थात काटकसर केली तर चालते, पण सांबारात नाही बरं का. त्यामध्ये सर्व साग्र संगीत घालावं लागतं. म्हणजे तुमच्याकडे जे जे असेल ते, काजूगर, तोंडली, बटाटा, टोमॅटो, मटार, जे जे असेल तुम्ही या सांबारात टाकलं ना की त्या सर्वाची चव या सर्वाला येते आणि सांबार फक्कड जमतं, जे सर्वांना आवडतं. खूप सुंदर टेस्ट येते. मी इडली सांबार करते ना त्या दिवशी थोड्या पोळ्या बनवून ठेवते. या सांबारबरोबर पोळीसुद्धा चांगली लागते. आणि दिवसभर इडली सांबार डे म्हणून मी घोषित करते. हा दिवस खरं तर आम्हाला थोडा उलट विश्रांतीचा मिळतो. एकदाच सकाळी हा पदार्थ केला की जसं झाला जमेल तसं ते अवनमध्ये थोडी गरम करून घे, कुकरमध्ये गरम करून घे आणि सर्वांनाच हा पदार्थ आवडीचा आणि तब्येतीला उत्कृष्ट. बरोबर. सकाळचा नाश्ता भरपेट करायचा. 12 तास पोट उपाशी असतं आपलं, त्याच्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला काहीही पचवायची ताकद असते त्यामुळे भरपूर खाऊन घ्यायचं आणि रात्री खूप कमी खायचं. बरोबर. थँक्यू.